नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, ठाकरेंना घाबरून शिंदेची शिवसेना फुटली। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आजची महत्त्वाची बातमी। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा म्हणजे श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय। अखेर बाळासाहेबांची शिवसेना सुपुत्राकडे। मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये अतिशय प्रचंड वेगाने महाराष्ट्राचं राजकारण बदललं गेलं आणि याचा फायदा सरसकट ठाकरेंच्या शिवसेनेला झाल्याचं आज पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र हा अतिशय मोठा आणि देशाला दिशा देणारं राज्य आहे आणि या राज्याचा निकाल संपूर्ण देशाला लागून होणार आहे। मित्रांनो, शिवसैनिक ही अशी ताकद आहे जी प्रवाहाच्या विरोधात गेली कित्येक 50 वर्ष म्हणायला हरकत नाही। लढतोय झगडतोय तोही रुबाबामध्ये, कारण कायम ठाकरे सोबत असतो। मित्रांनो, हाच शिवसैनिक आज अतिशय आनंदामध्ये आणि ठाकरेंच्या मातोश्रीमध्ये जल्लोषात वागतोय। त्यामागचं नेमकं कारण काय? ठाकरेंचा आता हुकुमी एक्का कोण आहे ज्याने भाजपच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यांचीच हवा टाईट करून ठेवली? यासह महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शिवसेना याबद्दलचा सर्वात मोठा निर्णय। मित्रांनो, पडद्याच्या पाठीमागे भाजपकडून, ठाकरेकडून आणि सगळ्यांकडून शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत। त्याबद्दलचाच आजचा हा घेतलेला महत्त्वाचा आढावा आणि राजकीय वृत्तांत। मित्रांनो, शिवसेना प्रमुखाची शिवसेना ही ॲरेची गॅरेची शिवसेना नव्हती, तर मुंबईतून पाकिस्तानालाही जुलाब लावणारी, पाकिस्तानालाही दमछाक करायला लावणारी शिवसेना प्रमुखाची शिवसेना। देशाच्या पलीकडे सर्वांना माहीत असणारी महाराष्ट्रासह देशातली सर्वात मोठी संघटना होती आणि आजही तोच रुबाब, तोच ठाम ठिकाणा आणि तीच दमक्यामध्ये असणारी ठाकरेंची करारा पाहण्याची ओळख आजही सर्वांना पाहायला मिळते आणि ती शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आजही ठाकरेंना मानते आणि ठाकरेशिवाय इतर शिवसेना आम्ही पर्याय असू शकत नाही, ठाकरेंना पर्याय असू शकत नाही असे म्हणणारे गावगाड्यातील लाखो शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत कायम आहेत। जन्मापासून ते मरेपर्यंत ठाकरेंच्या परिवाराशी एकजूट राहणारे शिवसैनिक आणि करोडो रुपयाची आणि दाखवली तरी आम्ही ठाकरेंची साथ सोडणार नाही, भले आमची चटणी भाकर खाऊ, परंतु ठाकरेंचे पर्याय कधीही सोडणार नाही अशी तरुण पिढी आणि वृद्ध असणारी ज्येष्ठ शिवसैनिकांची पिढी अजय ठाकरेंच्या बरोबर असल्याने मुंबईसह महाराष्ट्राचा शिवसेनेचा गाडा ठाकरे परिवार नाही तर महाराष्ट्राचा मातीतला रांगडा शिवसैनिक आजही झगडतोय, लढतोय आणि तोही रुबाबामध्ये। ठाकरेंना पुन्हा एकदा त्या स्थितीमध्ये आणण्यासाठी मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात बदललं आहे। शिंदेचे आमदार त्यांनी कधी सोडतील हे आता सांगता येत नाही, कारण की आगामी काही दिवसामध्ये शिवसेना आणि चिन्ह ठाकरेंच्या ताब्यात आल्यानंतर सगळे 60च्या 60 आमदार पुन्हा एकदा शिंदेची साथ सोडणार असल्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट सध्या संजय राऊत यांनी केला आहे। संजय राऊत यांच्या देशातील सर्वात मोठे टायगर असलेले नेतृत्व आणि त्यांच्या अवतीभोवती महाराष्ट्र देशाच्या राजकारण गेल्या 8 दिवसापासून फिरू लागला आहे। त्या संजय राऊतांनी देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून इच्छिणाऱ्या भाजपला नाकी 9 आणलंय, नव्हे तर नरेंद्र मोदीसह अमित शहाच्या नाकी 9 आणून त्यांनी उघड्यावर पाडलंय। सध्या आपण गेल्या कित्येक दिवसापासून पाहतोय संजय राऊत हे असं अस्त्र आहे, शिवसेनेचं असं ब्रह्मास्त्र आहे, भल्यांना पुन्हा नाद करू नका असं लावणार असं। मित्रांनो, या संजय राऊतांनी सांगितलं की आता शिंदे गटामध्ये उभी फूट पडू लागली आहे। शिंदे गट आता काही दिवसाचा पाहुणा राहिला आहे। शिंदे गट संपूर्णपणे भाजपात विलीन होणार आहे। भाजपाने सगळे आमदार आता शिंदे गटाचे आमदार आता शिंदेची साथ सोडून पुन्हा एकदा शिंदेच्या बाजूला सारणार असल्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट सध्या संजय राऊत यांनी केला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।